नमस्कार, मी अमोल अंतरकर। बघा, आपण बऱ्याचशा काही दिवसापासून ज्या जाहिरातीची या ठिकाणी वाट पाहत होतो, शेवटी आज ती ॲड आलेली आहे। शासकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर जवळ त्या ठिकाणी आपण जर बघितलं बघा 257 पदाची वर्ग 4 गट ड आपण ज्याला म्हणतो, या गट ड मध्ये जेवढे त्या ठिकाणी वेगवेगळे पद आहेत तर या पदाची त्या ठिकाणी जाहिरात आज आलेली आहे। मग आता याच्यामध्ये पद कोणते कोणते आहेत किंवा पद नेमके कशा प्रकारचे भरले जाणार आहेत सविस्तर आपण काय करू बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आता हे जे पद आहेत बघा, एकूण 2 भागामध्ये पूर्णपणे या ठिकाणी त्याची विभागणी केलेली आहे। पहिलं आपण जर बघितलं तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पद आहेत आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अशी पूर्णपणे काय केली बघा, त्याच्यामध्ये विभागणी जी आहे ही विभागणी त्या ठिकाणी केलेली आहे। सविस्तर आपण कोणत्या पदासाठी किती जागा आहेत त्यावरती आपण सविस्तर बोलूया। पहिलं आहे बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर। पहिलं पद आहे बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि त्या समकक्ष जे पद आहेत जवळ एकूण त्या ठिकाणी 30 पद या प्रकारचे आहेत। त्यानंतर जर आपण बघितलं बघा पुढचं एक पद आहे आया नावाचं, ओके, जे त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये आहे बघा, इथं 2 पद आहेत। त्यानंतर माळी नावाचं एक पद आहे बघा, जवळ त्या ठिकाणी इथं आपण जर पाहिलं तर 7 जागा या माळी पदासाठी आहेत। त्यानंतर प्रयोगशाळा परिचर, या प्रयोगशाळा परिचरच्या त्या ठिकाणी 18 जागा आहेत, जे सगळ्यात महत्त्वाचं पद आहे आणि बरेचसे मुलं या प्रयोगशाळा परिचरचं या ठिकाणी त्याला क्वालिफाय होऊ शकतात। त्यानंतर बघा पुढचं जे आहे शासकीय वैद्यकीय, लक्षात ठेवा चला, पुढचे जे आहे बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छत्रपती संभाजीनगर। मग आता याच्यामध्ये जी पद आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे जवळ त्या ठिकाणी 285 जागा या पदाच्या आहेत। किती बोललो तुम्हाला मी, 285। त्यानंतर बघा दाया नावाचं एक पद आहे, एकच जागा आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर बघा बॉयलर चालक नावाचं एक पद आहे बघा, एक जागा। त्यानंतर पानक्या नावाचं पद आहे, एकच जागा आहे। ड्रेसर नावाचं एक पद आहे बघा, 2 जागा। माळी नावाचं एक पद आहे, 4 जागा। आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा बघा नाभिक नावाचं एक पद आहे, 6 जागा। ओके, तर अशा प्रकारचं पूर्णपणे या ठिकाणी हे जवळ 257 पदाची 357 पदांची ही एक त्या ठिकाणी मोठी ॲड आहे। आता आपण पद बघितले, त्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊ बघा, या ठिकाणी अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा नेमकी कधी होणार आहे, त्यानंतर आपण फॉर्म कधीपासून त्या ठिकाणी भरू शकतो आणि अजून एक लक्षात ठेवा परीक्षा नेमकं कोण घेणार आहे याबद्दल आपण काय करू बघा, पुढच्या याच्यामध्ये आपण पूर्णपणे माहिती या ठिकाणी बघूया। आरक्षणासंदर्भात बरेचसे मुद्दे आहेत, ओके, आरक्षण कोणत्या वर्गाला कसं आहे त्याच्या पूर्णपणे माहिती या ठिकाणी दिलेली आहे बघा। आता एकंदरीत जर आपण बघितलं बघा, लक्षात ठेवा या पदासाठी जो त्या ठिकाणी तुमचा अभ्यासक्रम असणार आहे किंवा जो त्या ठिकाणी पेपर आहे बघा, तो पेपर नेमका कसा आहे त्यावरती आपण एकदा नजर टाकूया। ओके, पहिला भाग लक्षात ठेवा, एकूण जर आपण विचार केला बघा तर यासाठी बहुपर्यायी प्रश्न आहेत, म्हणजे एकूण प्रश्न संख्या 100 आहेत आणि एकूण गुण जर आपण बघितले बघा तर 200 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आहेत। मग आता विषय किती बघा, लक्षात घ्या, आपण जर बघितलं तर मराठीचे या ठिकाणी 25 प्रश्न आहेत, 50 गुण आहेत। त्यानंतर इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान ज्याला आपण जीएस जीके म्हणतो बघा 25 प्रश्न नंतर त्या ठिकाणी 50 गुण आहेत। त्यानंतर बौद्धिक चाचणी व अंकगणित, ओके, इथं 25 प्रश्न आणि काय त्या ठिकाणी बघा 50 गुण आहेत, म्हणजे सरळ त्या ठिकाणी हे तुमचे 4 विषय आहेत आणि 4 विषयाची प्रश्नांची विभागणी कशी आहे 25 25 25 आणि 25, म्हणजे एकूण फायनल 100 प्रश्न आणि 200 गुणाला या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया हा तुमचा पेपर आहे। आता याच्यामध्ये अजून एक वेगळा मुद्दा दिलाय बघा त्यांनी, नेमकं ही जी परीक्षा आहे, आता या परीक्षेसाठी लागणारी नेमकी फॉर्म भरण्यासाठी लागणारी नेमकी फीस किती आहे ते त्या ठिकाणी सांगितलं गेलंय। आता यामध्ये जर आपण बघितलं बघा, मग जी फीस आहे गट ड वर्ग 4 आणि समकक्ष पद अशा नाव आहे बघा, त्याच्यामध्ये वेगवेगळे पद आपण बघितले तर खुल्या प्रवर्गासाठी फीस आहे 1000 रुपये आणि इतर वर्ग जो आहे बघा ज्याला आपण मागास प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटक म्हणूया, यासाठी फीस त्या ठिकाणी किती आहे बघा 900 रुपये। ठीक आहे, म्हणजे खुला प्रवर्ग 1000 आणि इतर प्रवर्गासाठी त्या ठिकाणी किती बघा 900 रुपये फीस या ठिकाणी आपल्याला भरायची आहे। त्यानंतर जर आपण बघितलं बघा, आता फॉर्म आपण नेमकं कधीपासून भरू शकतो हे पण त्याच्यामध्ये आलेलं आहे। ओके, फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक किंवा बाकी इतर जी माहिती आहे बघा ती पण आता बघूया।
सरळ त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा जो फॉर्म आहे बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी आत्ता आजपासून अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे बघा 5 जून 2025 पासून, म्हणजे आजपासून आपण त्या ठिकाणी अर्ज सादर करू शकतो। तर लक्षात ठेवायचं बघा 24 जून पर्यंत आपण हा पूर्णपणे या ठिकाणी अर्ज जो आहे बघा तो अर्ज त्या ठिकाणी सादर करू शकतो। क्लिअर। आता एक्झाम कधी आहे तर बघा त्यासाठी त्यांनी एक वेबसाईट दिलेली आहे www.gmc ओके औरंगाबाद.com अशी एक वेबसाईट आहे। या वेबसाईट वरती तुम्हाला एक्झामचा जो दिनांक आहे बघा तो दिनांक त्या ठिकाणी डिक्लेअर केला जाईल। ओके, तर फॉर्म आजपासून आपण भरू शकतोय आणि लास्ट डेट जी आहे बघा ती आहे त्या ठिकाणी 24 जून। क्लिअर सगळ्यांना। चला, जागा क्लिअर झाल्या, त्यानंतर अभ्यासक्रम क्लिअर झाला, त्यानंतर फॉर्म भरण्याची तारीख एंड तारीख ती आपली क्लिअर झाली। आता मेन मुद्दा आहे परीक्षा कोण घेणार, IBPS का TCS। मग आता इथं त्यांनी क्लिअर दिलेलं आहे बघा की नेमकं परीक्षा कोण घेणार आहे याचा स्पष्टपणे उल्लेख त्या ठिकाणी या त्या PDF मध्ये आहे। ती PDF पूर्णपणे आपण या ठिकाणी ओपन केलेली आहे। ओके, आणि ही आपली जी पेपर आहे बघा, तर हा पेपर नेमकं घेणार कोण, तर स्पष्टपणे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जी आपली TCS कंपनी आहे, तर या TCS कंपनीच्या मार्फत काय बघा या ठिकाणी आपला जो पेपर आहे तो पेपर त्या ठिकाणी घेतला जाणार आहे। क्लिअर। म्हणजे आता इथं आपण जर बघितलं तर कंपनी ही आपली क्लिअर झालेली की नेमका आपला पेपर या ठिकाणी IBPS का TCS असं जर विचारलं गेलं तर लक्षात ठेवा चला ऑनलाईन पद्धतीने पेपर आहे आणि हा पेपर या ठिकाणी TCS कंपनी जी आहे तर TCSच्या मार्फत त्या ठिकाणी हा पेपर आपला काय बघा घेतला जाणार आहे। क्लिअर सगळ्यांना। तर अशा प्रकारची त्या ठिकाणी एक मोठी जी ॲड आहे ही ॲड त्या ठिकाणी आता सध्याला आलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांनी याची तयारी करा। सिलेबस एकदम सोपा आहे। ओके, आणि ज्या ज्या पदासाठी आपण त्या ठिकाणी क्वालिफाय होतोय आपण या प्रत्येक पदाला या ठिकाणी काय करा बघा या ठिकाणी अर्ज सादर करा। ठीक आहे। बाकी इतर जी माहिती आहे इतर माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून देतो, कोणत्या पदासाठी काय क्वालिफिकेशन आहे वगैरे वगैरे या संदर्भात आपला अजून एक व्हिडिओ येऊन जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, आता शासकीय महाविद्यालय व रुग्णालय या भरतीसाठी आपण आपल्या द विनर्स स्टडी सेंटर हे जे काही आपलं ऑनलाईन ॲप आहे या ॲपमध्ये नवीन बॅच सुरू करतोय। तर याही बॅचचा फायदा आपण या ठिकाणी घ्यावा अशी मी विनंती करतो। थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।